हाय फ्रेंड, कुकिंग विथ जानकीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज आवळ्याचा मुरंबा बनवते। चला तर मग बघू। इथे मी अर्धा किलो आवळे घेतले। आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आपल्याला व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे। नंतर आपल्याला काट्याच्या चमच्याने त्याला असं टोचून घ्यायचं। छोटे छोटे छिद्र पाडायचे। साखरेचा पाक व्यवस्थित असा आतमध्ये गेला पाहिजे म्हणून आपल्याला हे टोचून घ्यायचं याला असं। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता आपण एका कढईमध्ये गरम करायला पाणी ठेवू। हे आवळे आहेत ते आपण त्याच्यात घालून घेणार आहोत। आपण आता याच्यावर झाकण ठेवू। 5 मिनिटे याला चांगलं पाण्यामध्ये उकळू देऊ। नंतर गॅस बंद करायचा। 5 मिनिटे झाले आपले। आता आपण हे काढून घेऊ एका डिशमध्ये। आता आपण कढईत साखर घालून घेऊ। इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। तर आपले आवळे पण अर्धा किलोच आहे। तर ह्या साखरेमध्ये आता आवळे घालून घेऊ आपण आणि उरलेली साखर परत वरतून घालून घेऊ आवळ्याच्या। तर व्यवस्थित आपण याला हलवून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालून घ्यायचं। जास्त पाण्याची गरज नाही पडत कारण की ह्या साखरेचंच पाणी होतं। हलवून घेतलं की आता आपल्याला व्यवस्थित असं शिजून द्यायचे आवळे याच्यामध्ये। जोपर्यंत आतमध्ये पाक जात नाही आवळ्याच्या तोपर्यंत याला आपल्याला शिजू द्यायचं। आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेतलं आणि आता आपल्याला व्यवस्थित सगळी जोपर्यंत पाक घट्ट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजू देऊ। 20 मिनिटं लागतात आपला आवळा मुरंबा तयार व्हायला। तर तुम्ही बघू शकता किती छान आवळा मुरंबा तयार आहे।